नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मस्त मजेतच असाल. तर बऱ्याच दिवस झालं मी लाईव्हला नाही आहे. मागे 8 दिवसापूर्वी बोलले होते मी 8-10 दिवसांनी लाईव्हला येईल असं. तर 8 दिवस झालेले आहेत. त्याच्यामुळे सर्वजण कमेंट्स करताय की मॅडम कधी लाईव्हला येत आहे, कधी लाईव्हला येत आहे. तर लाईव्हला नाही यायचं कारण म्हणजे मी थोडीशी आजारी आहे. आम्ही गावी गेलो होतो ना, त्याच्यामुळे ट्रेनची AC वगैरे पाणी इकडलं तिकडलं बदल झालं. त्याच्यामुळे लाईव्हला नाही येते मी. थोडेसे आता 2-4 दिवस झालं आलो आहे आम्ही. आल्यापासून आजारीच पडलेली आहे मी. सर्दी, ताप, खोकला हे झालेलं आहे. त्याच्यामुळे बरेच दिवस झाले लाईव्हला पण नाही आहे. तर बघा हे रात्रीच दवाखान्यात जाऊन आलो. एवढ्या गोळ्या दिल्या डॉक्टरांनी. सकाळी घेतल्या गोळ्या मी. जरा बरं वाटते. रात्री पण इंजेक्शन वगैरे दिले त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटते. आज थोडंसं बरं वाटलं की लगेच मी रील्स वगैरे बनवल्या. मला म्हणजे असं आता सवय झाली ना रील्स वगैरे बनवायची, तर मग नाही राहत. काहीतरी करावंच वाटतं, काहीतरी रील्स बनवाव्याच वाटतं. तुम्ही पण माझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असता. त्याच्यामुळे बनवत असते व्हिडिओज. थोडंसं आहेच ताप वगैरे आहेच, सर्दी, खोकला आहेच थोडासा. तर लवकरात लवकर येईल मी तुमच्याशी गप्पा मारायला. थोडंसं समजून घ्या मला. त्याच्यामुळेच व्हिडिओज वगैरे येत नव्हते माझे बरेच दिवस झालं. ते गावी गेलेले तेवढेच व्हिडिओज टाकलेले मी. त्याच्यामुळे नवीन व्हिडिओज वगैरे काही नाही. व्हिडिओज आज बनवलेत मी. तर आता एक अपलोड केलेला आहे. आता अजून एक एक करेल अपलोड व्हिडिओ. तर खूप 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 धन्यवाद. तुम्ही सर्वांनी कमेंट्स केल्यात माझी आठवण काढून की कधी येणार आहे लाईव्हला. खूप छान वाटलं तुमच्या कमेंट्स बघून. मला पण वाटतं की माझी यूट्यूब फॅमिली माझी आतुरतेने वाट बघते माझ्याशी गप्पा मारायला. तर खूप छान वाटलं ते बघून मला सर्वांची कमेंट्स वगैरे. तर काय करणार आता एवढं आजारी पडल्यानंतर नाही येऊ शकत लाईव्हला. कारण तुम्हाला पण माहिती आहे की किती एनर्जी वगैरे लागते लाईव्हला सर्वांशी बोलायला वगैरे. आणि एवढं बोलणं एवढं बसणं इतक्या वेळ तर नाही थांबू शकत. त्याच्यामुळे मी म्हटलं कशाला उगाच थोडक्यासाठी 10-15 मिनिट लाईव्ह घ्यायची आणि थोडंसं कशाला चालू करायची. त्याच्यामुळे म्हटलं जरा बरं झालं ना की मगच लाईव्ह घेऊया. मग गावावरून आलेले कपडे वगैरे तसेच पडलेले आहेत धुवायचे. काही धुतले थोडे थोडे. आता आल्यापासून आजारीच आहे तर मग कसं काय धुणार. त्याच्यामुळे तसेच आहेत कपडे वगैरे धुवायचे. थोडेसे धुवून टाकले मी. रोज रोज आता थोडेसे धुते. पण काय करणार आता एवढं बरं वाटत नसल्यावर. अजून पण थोडंसं बोलताना कसं तरीच होतं आहे. त्रास होतं. एवढं बोललं नाही जात. एनर्जी खूप लागते बोलायला पण. त्याच्यामुळे लाईव्ह नाही येते मी. कॅन्सल लाईव्ह. जरा बरं वाटलं ना मी येईल तुमच्या सर्वांशी गप्पा मारायला येईल. मलाही वाटतं तुमच्या सर्वांशी बोलावं. तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली म्हणजे माझी फॅमिलीच झालेली आहात तुम्ही सर्वजण. तर मलाही वाटतं तुमच्याशी बोलावं, तुमच्याशी गप्पा माराव्या. मलाही वाटतं जसं की तुम्हाला वाटतं तसं. तर हेच कारण होतं माझं लाईव्हला नाही यायचं. तर असंच होतं आहे तेवढा. तर मी कसं येऊ शकेल लाईव्हला तुम्हीच सांगा आता. तुम्हाला तरी कसं समजेल की मी लाईव्हला का नाही येत आहे. त्याचं कारण म्हटलं ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगावं की मी लाईव्हला का नाही येत आहे. त्याच्यामुळे मी हा आज व्हिडिओ बनवू म्हटलं. जरा बरं वाटतं आज. थोडेसे रील्स वगैरे छान छान बनवल्या. तरी पण थोडीशी म्हणजे आता थोडं अशक्तपणा असं वाटतो आहे. वाटेल बरं. एवढं काही नाही. सर्दी, ताप, खोकला झालेला आहे. एवढं काही जास्ती नाही आहे. त्याच्यामुळे होईल थोडंसं बरं. इंजेक्शन वगैरे दिलेलं आहे. तरी पण सर्दी खोकला म्हटल्यानंतर एक 5-6 दिवस तरी चांगलं लागतातच बरं होण्यासाठी. गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत डॉक्टरांनी एवढ्या. बघू आता गोळ्या वगैरे खाल्ल्यानंतर होईल कमी. जरा बरं वाटेल. तुम्हाला जसं उत्सुकता आहे माझ्यासोबत बोलायची तसं मला पण उत्सुकता आहे तुमच्यासोबत बोलायची. तर मला माहिती आहे माझी यूट्यूब फॅमिली सांभाळून घेईल. जरी लाईव्हला नाही आले तरी पण. कारणच तसं आहे की मी लाईव्हला नाहीच येऊ शकत. त्याच्यामुळं मला आज हा व्हिडिओ बनवावा लागला. तर समजून घ्या मला सर्वांनी.
ठीक आहे. चला, एवढंच तुमच्याशी बोलायचं होतं, एवढंच तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मला सांगायचं होतं की लाईव्हला का नाही येते, का नाही येते, सर्वांच्या कमेंट्स येत आहे म्हणून. कारण बघा की लाईव्हला नाही का बरं नाही येते याचं कारण दिलं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून. लवकरच येईल तुमच्याशी गप्पा मारायला. तर चला, कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय, भेटू लवकरच लाईव्हमध्ये. ठीक आहे.